आई उठेपर्यंत घर म्हणजे फक्त भिंती. आई उठेपर्यंत घर म्हणजे फक्त भिंती, घड्याळाचा आवाज आणि न बोलणारी शांतता. दारावरची बेलही शांतपणे झुकलेली असते. आई उठेपर्यंत घराची सकाळ थकलेली असते. आई उठते आणि अंधाराला अर्थ मिळतो. बरं का, आई उठते आणि अंधाराला अर्थ मिळतो. चहाला वास येतो आणि आवाजांना आपुलकी. तिचा हात फिरला की वातीनेही हसावं, तिच्या पावलांनीच वास्तूने या पुन्हा उजळावं. अंधार म्हणजे फक्त काळा रंग नसतो. बरं का, अंधार म्हणजे फक्त काळा रंग नसतो. तिच्या स्पर्शाशिवाय चैतन्यही हळूच कोमेजलेलं असतं. आई उठेपर्यंत घर अंधारातच असतं. आई उठेपर्यंत घर अंधारातच असतं. जणू सूर्यानेही तिची वाट पाहत थांबायचं ठरवलेलं असतं. रंगरूप येतं घराला जेव्हा ती डोळे उघडते. खरी गोष्ट आहे नाही? रंगरूप येतं घराला जेव्हा ती डोळे उघडते. तिच्या एका हाकेनेच खरी पहाट होते. आईला गृहीत धरत तिच्या उजेडाची हळूहळू सवय होते. बरं का, आईला गृहीत धरत हळूहळू तिच्या उजेडाची सवय होते. उजेडातला काळोख आपण पाहतच नाही. तेव्हाच कळतं, घर उजळण्यासाठी आई उठणं पुरेसं नसतं. आपण थांबून तिच्या प्रकाशाकडे बघणंही गरजेचं असतं. तर मंडळी, पुष्पा पाटील असं कवीचं नाव आहे आणि खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे. खऱ्या अर्थानं आई आपल्या आयुष्यातला एक असा मी म्हणेन की एक असं नातं आहे किंवा एक असा फॅक्टर आहे की ज्याला आपण नेहमीच टेकन फॉर ग्रँटेड धरतो. आपण त्याला गृहीत धरतो. आई आहे ना, करेल ती, असं म्हणून सहज त्या गोष्टीकडे आपण काय म्हणतो, आईकडे दुर्लक्ष करतो. पण खऱ्या अर्थानं ती असते तेव्हाच घराला घरपण असतं. घराला एक सवय असते, एक संस्कारांची शिदोरी तिच्यामुळे मिळत असते असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या भरपूर आईवरती आपल्या प्रेम करा आणि भरपूर ही कविता शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी ही कविता आपल्या आईला पाठवून तिचा जो काही मेसेज आहे तो कमेंटमध्ये मेन्शन करायलाही विसरू नका. आणि काव्यसखीवर असंच प्रेम करत राहा.